नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. कालच एक दुर्दैवी घटना घडलेली होती. गौरी सावळे ही जी 19 वर्षाची युवती आहे, ती शिक्षण घेते नारायणगावला आणि शासकीय आदिवासी मुलींचं जे हॉस्टेल आहे 12 या ठिकाणी, तर ते शिक्षण तिथे राहते. काल सकाळी तिच्यावर एका विकृताने हल्ला केला. तिच्याच गावातला राहणारा एक जो महेश नावाचा जो आहे विकृत आहे, त्याने तिच्यावर थेट कोयत्याने हल्ला केला. कारण की तो गेल्या 5-6 महिन्यापासून तिच्या पाठीमागे लागला होता माझ्याशी लग्न कर म्हणून, आणि ती लग्न करत नसल्यामुळं, नकार देत असल्यामुळं तो चिडला होता आणि त्यांनी ते कोयत्याने वार केले. आणि काल तिच्या डोक्यावर इतकीच मोठी जखम होती आणि जबड्यावर देखील मोठा वार होता. तिसरा वार एक डोक्यामध्ये होता, हातावर देखील वार, म्हणजे तब्बल 4 वार त्यांनी केलेले होते. आता काय आहे तिची प्रकृती ऐकून जाऊन घेऊया. मावशी, काय बोलते का ती? हां, बोलते काय बोलले तुम्हाला? बघितल्यावर काय म्हटली? काय नाही म्हणली, फक्त म्हणलं तू बरी होय, फक्त एवढंच मी म्हणलं ते. ती काय बोलत नाही, रडते ती फक्त. रडती? हां काय काय डॉक्टरांनी काय उपचार केले? हां केले ना डॉक्टरांनी उपचार चालू आहेत म्हणून. ते देसाई साहेब होते म्हणून माझी पोर आज सुखरूप बाहेर निघते फक्त. म्हणजे ते प्रकल्प अधिकारी देसाई? हां काय केलं त्यांनी? त्यांनी काल डॉक्टरांनी त्याला सांगून नाही का पटापट ट्रीटमेंट करून घेतली? हां सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे रक्ताच्या बॉटल भरल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑपरेशन होतोपर्यंत उभे होते. बर, किती वाजता आले होते ते? ते बहुतेक 10 वाजता ना, आम्ही 10:15 वाजता. आता खर्च हा भरपूर होईल, 5-6 लाख रुपयापर्यंत तरी होऊ शकतो खर्च. ते देसाई साहेब उचलणार आहेत ते खर्च सगळं. प्रकल्प अधिकारी खर्च करणार? हां बर. आरोपी सापडले का? नाही, मला नाही माहिती. अजून आरोपी सापडले नाही. पण काय बोलते ती? रडते का काय म्हणते? रडते फक्त. रडते. मग आता जीवात जीव आलाय ना तुमच्या? तुमची मुलगी वाचली. काय तुमची काय कुणाविरुद्ध तक्रार आहे का? समजा जे आदिवासी विकास विभागाच्या बाबत किंवा अधिकाऱ्यांच्या बाबत? नाही कोणाच्याच याच्यात नाही माहीत तक्रार. बर. नाही, फक्त पोरगी सुखरूप बाहेर निघू दे एवढीच अपेक्षा देवा माझी, दुसरं काय नाही. प्रकल्प अधिकारी देसाई, त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावा, निलंबन व्हावं मागणी केली जाते. काय सांगाल? नाही व्हावं त्यांच्या, तेच उभं राहिलं म्हणून माझी पोर आज मला बघायला भेटली, नाही तर बघायला सुद्धा भेटली नसती. त्यांची चूक आहे वगैरे असं काही नाही? नाही, त्यांची चूक नाही. एवढा आधार कोणी सुद्धा देऊ शकत नाही. त्यांनी इथे येऊन आधार देऊन स्वतः उभं राहून, इथे स्वतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते उभं राहून त्यांनीच मला सांगितलं नाही का आता आपली गौरी बरी आहे. म्हणजे आधार दिला? हा. घटना हॉस्टेलमध्ये घडली का पाठीमाग घडली? तुम्ही पाहिली घटनास्थळ? नाही, अजून गेलंच नाही? नाही. अजून कोणी साथ दिली तुम्हाला? सगळ्यांनी, वाडेकर सरांनी दिली, गावाने सर, आमचे सगळे स्टाफ होते, सगळ्यांनी मला मदतीचा हात केला. तेव्हा माझी गौरी त्याच्यातून बाहेर निघली. पोलिसांना काय आवाहन करणार? अजून तो चोरटा, काय त्याचं नाव? महेश काय डामसे ना? महेश मुरलीधर डामसे, महेशच ना? अजून सापडलं नाही पोलिसांना. काय सांगाल, आव्हान काय कराल? त्याला डायरेक्ट फाशीची हुकूम द्या, डायरेक्ट फाशी द्या त्याला. तर माझ्या समोर आण. माझ्या पोरीला किती वेदना होत्यात, किती रडते ती, किती वेदना होत्यात. आता कुणाला भेटून दिलं जाते तिला? नाही, तर तुम्हाला फक्त मगाशी जाऊन दिलं? आम्हाला जाऊन दिलं. अजून देखील आरोपी कालच्या प्रकारापासून तो फरार आहे. तो स्प्लेंडर मोटरसायकलवर आला होता, त्याने तो हल्ला केला, कोयत्याने हल्ला केला आहे. आणि खूप असे हे होते, म्हणजे मला एक सांगायला खूप म्हणजे आता हे वाटतंय का आपल्या ह्या ठिकाणी जे YCM ही खाजगी रुग्णालय, खूप चांगली सेवा मिळली इथं. आणि इतकं मोठे मेजर घाव असताना देखील ते पेशंट जागेवर स्टेबल झालं. थोडा विलंब झाला असता सरकारी दवाखान्यात जाण्याच्या याच्यामध्ये किंवा कुठं मंचरला, पुण्याला, तोपर्यंत पेशंटचं सांगता आलं नसतं. परंतु आईची पण सुद्धा आणि त्या सगळ्यात जास्त मुलीची इच्छा खूप चांगली.
आणि सगळं आमचा स्टाफ सगळी मला देवावं आणि धावून मला कुठंतरी माझे पुण्य असतील थोडेसे ते माझ्या कामाला आले. यात कोणाच्या अधिकाराची चूक नाही. नाही. पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.